नागपूरच्या यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 5 वर्षांच्या चिमुरड्याचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मृत बालकाचे नाव मोहम्मद शादाद मोहम्मद इर्शाद अहमद असे आहे। मिळालेल्या माहितीनुसार शादाद हा यशोधरा नगर परिसरातील टिपू सुलतान चौक गरीब नवाज नगर येथे राहणाऱ्या आपल्या आजीच्या घरी आला होता। मंगळवारी घराच्या पहिल्या मजल्यावर खेळत असताना त्याचा हात अचानक तेथून गेलेल्या एका जिवंत विजेच्या तारेला लागला। विजेचा धक्का लागल्यामुळे तो जागीच बेशुद्ध पडला। हा प्रकार लक्षात येताच कुटुंबियांनी अत्यंत गंभीर अवस्थेत त्याला तातडीने उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले। मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले। या घटनेची माहिती मृत बालकाचे मामा मोहम्मद एहफाज मोहम्मद आबिद यांनी पोलिसांना दिली। या हृदयद्रावक घटनेमुळे मोमीनपुरा आणि गरीब नवाज नगर परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे। या प्रकरणी यशोधरा नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करतायत। टिपू सुलतान चौक गरीब नवाज नगर येथे खबर देणार मोहम्मद एहफाज मोहम्मद आबिद वय 30 वर्ष हे एहफाज नगर टिपू सुलतान नगर चौक येथे गरीब नवाज नगर येथे राहतात। त्यांचा 5 वर्षाचा भाचा मोहम्मद शादाद मोहम्मद इर्शाद अहमद वय 5 वर्ष राहणार अन्सार नगर मुर्तुजा गॅरेज जवळ मोमीनपुरा हा त्याच्या आजीच्या घरी म्हणजे नानीच्या घरी आलेला होता। पहिल्या मजल्यावर टेरेसवर खेळत असताना तो त्याचा हात जो आहे तो विजेच्या तारेला लागून तो बेशुद्ध पडलेला होता अशी त्यांनी माहिती दिलेली। त्यावरून त्याला मेयो हॉस्पिटल येथे नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलेले। सदर प्रकरणात यशोधरा नगर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मयत दाखल करण्यात आलेला असून सदर मयतचा तपास पुढे सुरू आहे। मूळचा राहणारा मोमीनपुरा अन्सार नगर मुर्तुजा गॅरेज जवळ येथील आहे व तो इथे टिपू सुलतान चौक गरीब नवाज नगर येथे त्याच्या मामाच्या घरी आलेला होता।